नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. प्राईम टाइमची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. भारतातून युरोपात जाणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. युरोपातील 16 देश तिथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोविशिल्ड लसीला मान्यता देत असल्याची माहिती समोर आलेली आहे. या लसीला मान्यता जरी दिलेली असली तरीही प्रवेश मार्गदर्शक तत्व वेगवेगळी असू शकतात, अशी माहिती युरोपियन देशांनी आता दिलेली आहे. तब्बल 16 युरोपियन देशांनी कोविशिल्डला मान्यता दिलेली आहे. या देशांमध्ये आता कोविशिल्ड घेतलेल्यांना प्रवेश दिला जाऊ शकतो. मात्र सर्वच देशांची मार्गदर्शक तत्व सारखी नसणार आहेत. मार्गदर्शक तत्व देशानुसार वेगळी देखील असल्याची माहिती काही देशांकडून देण्यात आलेली आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घ्यायची आहे. सोबतच प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत. आपल्या सोबत टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय बोधनकर आहेत फोन लाईनवरनं. डॉक्टर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. 16 युरोपियन देशांनी आता कोविशिल्डला मान्यता दिलेली आहे. खूप चांगली बातमी म्हणावी लागेल. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. मला वाटते की कोविशिल्डला जी मान्यता दिली आहे त्याचा अर्थ भारत देशाने सायन्स मध्ये आणि त्याच्यावरती जो सायंटिफिक रित्या आणि एव्हिडन्स बेस जी रिसर्च केला आणि डाटा दिला, तो सायंटिफिक डाटा त्यांनी ऍक्सेप्ट केला असं म्हणायला हरकत नाही. आणि WHO मागेच कोविशिल्डला मान्यता दिली होती. फक्त आता युरोपियन कंट्रीने दिल्यामुळे त्या मला वाटतं दुधात साखर पडल्यावर का म्हणायला हरकत नाही. आणि कोविशिल्ड ही मेड इन इंडिया, मेक इन इंडिया म्हणणं असल्यामुळे त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना गौरव आहे आणि वी आर व्हेरी प्राऊड ऑफ दॅट. आणि ती कोविशिल्ड ही सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केलेली आहे. आणि मला वाटतं भारतामध्ये 80% लोकांना, 90% लोकांना कोविशिल्ड मिळते. फक्त 5 ते 10 लोकांना कोवॅक्सिन मिळते. आणि आपल्या इथे इव्हन मी डॉक्टर असून आम्हाला सुद्धा हेल्थ वर्करला जी जानेवारी पासून चालू झाली, त्यामध्ये आमचे सगळे हेल्थ वर्कर म्हणजे डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, सगळ्यांना, पोलीस लोक यांना सुद्धा कोविशिल्डचे 2 डोस मिळाले. आणि आम्हाला कधीच काही अजून अपाय नाही झाला. उलट याच्यामध्ये आता रिसेंट जो डाटा ज्यांना 2 डोस घेतले त्या लोकांना 75 ते 80% पर्यंत प्रोटेक्शन कोविड, सिरियस कोविड पासून आणि कोविड डेथ पासून 90% प्रोटेक्शन आहे. हे जर मला वाटतं ही खूप चांगली बातमी आहे. त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे. बिलकुल डॉक्टर. आणि 16 देशांनी मान्यता दिली आहे. मात्र प्रवेश मार्गदर्शक तत्व वेगवेगळी असू शकतात असं देखील सांगितलं जात आहे. पण दुसरीकडे जे लोक युरोपमध्ये जाऊ इच्छित आहेत आणि लस कोणती घेतली त्यामुळे कदाचित काहींची अडचण होत असेल, तर खास करून जे विद्यार्थी आहेत ज्यांना युरोपमध्ये पुन्हा त्यांच्या इच्छित देशांमध्ये जायचं आहे, त्यांना या निर्णयामुळे खूप मोठा फायदा होऊ शकतो असं वाटतं. बरोबर. कारण की आमच्याकडे खूप मुलं आले होतात आणि नागपूरला बाललोक तज्ञ पण आमच्याकडे 21 वर्षापर्यंत सगळे NRI येतात. त्यांना खूप चिंता वाटली होती, सर आम्ही जर कोविशिल्ड घेतलं तर आम्हाला जाता येणार नाही. म्हणजे असं काहीच नाही, तुम्ही काळजी करू नका. पण कोविशिल्ड म्हणजे ऑक्सफोर्ड जेनेका जी UK मध्ये त्यांनी चाचणी केलेली आणि मग आपल्या भारतामध्ये त्याची टेस्टिंग झाली आणि त्याला मान्यता. तर थोडा वेळ लागतो WHO कडनं याच्याकडनं मिळायला. तर मी त्यांना सांगितलं तुम्ही काळजी नका करू. कारण आपले जे आधीचे हेल्थ मिनिस्टर होते डॉक्टर हर्षवर्धन साहेब, ते चेअरमॅन WHO कमिटीचे म्हणजे नेक्स्ट टू डायट. तर त्यामुळे मला खात्री होती की आज ना उद्या आपल्याला थोडा वेळ झाला. कारण की बोलू नये पण याच्यामध्ये थोडं पॉलिटिक्स असतं इंटरनॅशनल लेवलला की इंडियाकडे बघायची. इंडिया खूप जास्त पुढे चालला आहे, त्याला कसं काय मागे घेताय. सॉरी, म्हणजे हाही एक असतो उद्देश. पण त्या सगळ्यावरती मात करून आपण पुढे जाऊ आणि ही चांगली बातमी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि सगळ्यांना त्याचं कौतुक करून त्याच्याबद्दल आपण वेलकम स्टेट करू. बिलकुल डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपल्यासोबत डॉक्टर उदय बोधनकर होते, टास्क फोर्सचे सदस्य. त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि आपल्या देशातनं युरोपमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी, नागरिकांसाठी ही खरंच खूप चांगली बाब असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. कोविशिल्डला 16 युरोपियन देशांनी मान्यता दिलेली आहे. मात्र या 16 देशांमध्ये प्रवेश मार्गदर्शक तत्व कदाचित वेगवेगळी देखील असू शकतात.
पुढची बातमी बघूया। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांच्या व्यथा जाणून घेतल्या। बिडकीन जवळच्या छोट्याशा गावात ते आलेले होते। शिक्षकांच्या व्यथा मांडताना काही शिक्षक स्वतः रडले, तर शिक्षकांच्या व्यथा आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून प्रवीण दरेकर सुद्धा आपले अश्रू रोखू शकले नाहीत। शिक्षक आणि प्रवीण दरेकर यांच्याशी खास भावनिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। विषयाच्या मी अनेक बातम्या केलेल्या आहेत आतापर्यंत। काही शिक्षक वेटर म्हणून काम करतानाच मी हॉटेलमध्ये जाऊन शूट केलेलं आहे। काही शेतमजूर आहेत, काही मजूर आहेत आणि काही विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत। हा विषय तुम्ही घेऊन इथं आलेला आहेत, या शिक्षकांशी तुम्ही संपर्क केला, काय म्हणणं आहे? नाही, खरं म्हणजे मी प्रसारमाध्यमातून पाहिलं की हे गोखले नावाचे शिक्षक परत इनामे शेतात काम करतायत मजुरीचं, त्याचबरोबर सेल्समनचं आपल्या विद्यार्थ्यांकडे जाऊन विक्री करतायत आणि हे विदारक चित्र आहे महाराष्ट्रात। आणि प्रश्न ह्या दोघांपुरता नाही, तर हा महाराष्ट्रभर अशा प्रकारचं विनाअनुदानित घोषित अघोषित जे आज शिक्षक आहेत, एक तर त्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत, शिक्षक म्हणून सामावून घेतलं नाही, शेवटी खायचं काय त्यांनी? कुटुंब आहे, संसार आहे। शिक्षण संस्थांचा पण दोष नाही। शिक्षण संस्था जर त्या ठिकाणी त्यांनाच फी येत नसेल, एका बाजूला तुम्ही सांगणार विद्यार्थ्यांना पालकांना फी देऊ नका, त्याच्यामुळे संस्था चालकांकडे पैसे नाहीत म्हणून ते पगार देणार नाहीत। मग अशा वेळेला शासनाची जबाबदारी आहे, बाबा ह्यांना आपण आधार कसा द्यायचा? शिक्षण संस्था, पालक, शिक्षक अशा काहीतरी एकत्रित बैठकीतनं मार्ग काढायला पाहिजे। परंतु दुर्दैवानं सरकारचं बारकाईनं जे लक्ष द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही। आज महाराष्ट्रात बघा परिस्थिती, शेतकरी आत्महत्या करतायत, त्या ठिकाणी MPSCच्या विद्यार्थी तिकडे नोकरी नाही म्हणून आत्महत्या करतोय। काल परवा वसई विरारला त्या ठिकाणी हॉटेलच्या मालकाने आत्महत्या केल्या। मग आता पुन्हा या आमच्या शिक्षकांच्या आत्महत्यांची सरकार वाट पाहतंय का? मला वाटतं माणुसकी नावाचा काही प्रकार आहे की नाही? बरं, आज कुठलं तरी नियोजन सरकारने केलं पाहिजे ना। हे दोन लोकही प्रातिनिधिक स्वरूपात आहेत। मी इथे येऊन काय 5 लाख लोकांना मी मदत नाही करू शकत, पण विरोधी पक्षनेता म्हणून हा विषय तर ऐरणीवर आणू शकतो। आणि म्हणून आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही माझे हात जोडून विनंती आहे। मी आता वर्षाताई गायकवाडांशी बोललो, त्याही मुख्यमंत्र्यांशी बोलतायत, मी चीफ सेक्रेटरींशी आता बोलतो आणि यातनं काहीतरी मार्ग काढून या शिक्षकांना दिलासा द्यावा अशा प्रकारची आमची विनंती राहील। 2009 पासून शाळेवरती काम करतोय विनाअनुदानितवर। आमची शाळा आता अघोषित घोषित याच्यामध्ये, म्हणजे शाळा म्हणल्यानंतर की नेमकं तुमची शाळा येते कशामध्ये, हा महत्त्वाचा मुख्य येतो त्याच्यामध्ये। अघोषितमध्ये आहे की घोषितमध्ये आहे की मुंबई स्तरावर आहे का विनाअनुदानित आहे यामध्ये, तर मी अघोषितमध्ये आहे। आणि आमच्या शाळेला अजून 2009 पासून 2003 पासूनची शाळा आहे, तर अजून अनुदान आमच्या शाळेला मिळालेलं नाही। तुमच्या डोळ्यातले अश्रू, सगळ्या भावना तुमच्या सांगतायत, मला माहीत आहे। आता आलेले तुमच्या बाजूने विरोधी पक्षनेता उभा राहणार आहे, तुम्ही आता किती कमवता आणि तुमचं घर कसं चालतं? हसतील सर सगळे, मला हसतील। सगळ्यांपुढे माझं हसू होईल। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, पानगाव, रांजणगाव, बिडकीन। पुढची बातमी बघूया। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। दिल्लीतल्या पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली। सकाळी ही भेट पार पडली। जवळपास 50 मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली। संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनातली विधेयकं, कृषी कायदा, नव्यानं निर्माण झालेलं सहकार खातं, राज्यातल्या काही नेत्यांची ईडी चौकशी या विषयांवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। पवार साहेबांनी या बँकिंग रेग्युलेटरी कायद्यामध्ये जे बदल घडवण्यात आलेले आहे, त्यामुळे तो खातेदार असतील, शेअर होल्डर असतील, बँक्स असतील, त्यांच्या इंटरेस्टच्या विरोधात कसं आहे हे सगळं पत्राद्वारे साहेबांनी मोदी साहेबांसमोर विषय ठेवला। पूर्वी नाबार्डचं बंधन या सगळ्या बँकांवर होतं, पण ते नाबार्डचं बंधन केंद्र सरकारने काढून रिझर्व्ह बँकेचं बंधन घातलेलं आहे। देशामध्ये
राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका या लोकांना दाद देत नाहीत. म्हणून सहकारी क्षेत्र महाराष्ट्रात, गुजरातमध्ये अतिशय भक्कमपणाने उभं राहिलं. त्यात बँका अतिशय चांगल्या चालतात. त्या बँकांना आता निर्बंधात आणण्याचं काम हे रिझर्व्ह बँकेने केलेलं आहे आणि त्याच्याविषयी हे निर्बंध कमी करावेत याचा आग्रहाने मागणी करण्यासाठी पवार साहेब आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना भेटलेले आहेत. या लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चर्चेला यावेत. म्हणजे पवारांचं काय असू शकतं तर सहकार कायद्याच्या विषयातली स्पष्टता करून घेणं, हे काय नवीन तुम्ही काढलं. पवारांच्या आणि मोदींच्या भेटीचं काय असू शकतं तर प्रामुख्याने कृषी कायद्यावर काय करायचं की जवळजवळ इतके महिने लोक बसलेले आहेत. पवारांच्या भेटीमध्ये आणि मोदींच्या भेटीत काय असू शकतं तर ओबीसीच्या विषयामध्ये पुन्हा एकदा त्यांचा जो भ्रम आहे की केंद्राने डाटा दिला पाहिजे असे विषय लोकसभा आणि राज्यसभेच्या आधी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटून त्यांनी जे त्यांच्या पक्षाचे आणि मतदारसंघाचे विषय आणलेले असतात ते पुश करायचे असतात. ही नॉर्मल भेट आहे असं माझं मत आहे. पण तरीही काय घडलं असेल तर मला माहीत नाही. आमचा संघर्ष तर या ठिकाणी 24 तास चालू असतो. भारतीय जनता पार्टी काय निवडणूक ओरिएंटेड पार्टी नाहीये आणि त्याच्यामुळे दिल्लीतली भेट आणि इथला संघर्ष असं काही संदर्भ नाहीये. पवारसाहेब राज्यातले एक मोठे नेते आहेत देशातले. पंतप्रधान मोदी साहेबांकडे काही विषय असतील, कामं असतील, महाराष्ट्रातले वेगळे विषय आहेत, देश पातळीवर काही चर्चा आहे. शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट असल्यानं मोदी पवार भेटीचा वेगळा अर्थ लावण्याची काहीही गरज नसल्याचं काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलेलं आहे. तर नाना पटोलेंनी केलेली स्वबळाची भाषा योग्य असल्याचंही त्यांनी म्हटलंय. केंद्राकडून ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होतोय हे दुर्दैवी असल्याची टीका सुद्धा सुशीलकुमार शिंदे यांनी केलेली आहे. शरद पवार हे गुगली टाकण्यात एक्सपर्ट आहेत. ते नेहमीच गुगली टाकत असतात. मात्र मोदी पवार भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलेलं आहे. पवार साहेबांचं आणि मोदींची बैठक झाली अशी काळजी करण्याचं काही कारण नाही. पवार साहेब हे गुगली टाकण्यात एक्सपर्ट आहेत. त्यांनी अनेक अशा गुगल्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे त्याची काळजी करण्याचं कारण नाही. महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे, एकदम भक्कम आहे. काही त्यांना धक्का लागणार नाही कुठे. नाना पटोले जे बोलतायत ते सत्य आहे ना, की आम्ही आमच्या पक्षाची बाजू मांडणारच ना. आमचा पक्ष खंबीर करण्याचा प्रयत्न करणारच. का आम्ही तिथे एकत्रित असलो म्हणून आमचा पक्ष काय तोडमोडीला आम्ही काढणार नाही. आम्ही जवळवर राहणार, जवळ आहे तोपर्यंत जवळ राहणार. पण जेव्हा आमच्या पक्षाची उभारणी करायची आहे ते आम्ही करतच राहणार. तुम्ही गृहमंत्री होता, ईडी तुमच्या अंडरही होते त्या काळात, पण आता ईडीचा गैरवापर होतोय. त्यावेळेसही होता, आता भाजप आरोप करत. पण आता जे काय चाललंय तुम्ही कसं बघता? ईडी होम मिनिस्ट्रीच्या अंडर नव्हती, सीबीआय सगळं. पण ठीक आहे, हे दुर्दैव आहे एवढंच मी म्हणेन. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्थानिक पातळीवर होणाऱ्या राजकारणावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय. माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर टीका करणं हा जर एक कलमी कार्यक्रम असेल तर हा एक कलमी कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली लपवला जात असेल तर माननीय मुख्यमंत्री पदावर आहेत. कारण आदरणीय शरद पवार यांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे ही गोष्ट विसरू नये. महाराष्ट्राचं सरकार हे राज्याच्या हितासाठी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला कोणी नख लावण्याचा प्रयत्न करू नये असं परखड मत अमोल कोल्हे यांनी मांडलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची कामं लोकांपर्यंत पोहोचावीत, त्यांचं कार्य महाविकास आघाडीचं काम लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून या अभियानाची सुरुवात करायला दिली. त्या अभियानामध्ये कामं पोहोचवायची सोडून जर फक्त संजय रावांवर, अतुल शेटवर आणि माझ्यावर टीका करणं हाच जर एक कलमी कार्यक्रम असेल आणि हा एक कलमी कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावामागे लपवला जात असेल तर प्रामाणिकपणे सांगतो, माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आदर आहे, पण माननीय मुख्यमंत्री पदावर आहेत कारण आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर. पक्षानं नवी जबाबदारी दिली तर ती स्वीकारायला आपण तयार असल्याचं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलंय.
अमित ठाकरे मनसे विद्यार्थी सेनेच्या राजकारणामध्ये सक्रिय होणार असल्याचे संकेतही यातनं मिळत आहेत। राज्यात आगामी काळात महापालिका निवडणुका होणार आहेत, त्या दृष्टीनं मनसे आता सक्रिय होत असल्याचं दिसतंय। नाशिकची जबाबदारी तुम्ही घेणार आहात असं कळतं आहे, कार्यकर्त्यांची पण ती इच्छा आहे। मला साहेब जी जबाबदारी देतील ती मी घ्यायला तयार आहे आणि त्याला मी 100% यश द्यायचा प्रयत्न करणार। नाशिकमध्ये अमित ठाकरे फुटबॉलच्या मैदानात उतरले होते। अमित ठाकरे स्ट्रायकर म्हणून मैदानात उतरले। शासकीय विश्रामगृहाच्या लॉनवर फुटबॉलची मॅच रंगली। नाशिक युनायटेड क्लबच्या खेळाडूंसोबत अमित ठाकरे मैदानात फुटबॉल खेळले। चेस्ट कंट्रोल, हेडिंग, ड्रिबलिंग यासह उत्कृष्ट पासिंगचं अमित ठाकरे यांचं कौशल्यही यावेळेला दिसलं। अमित ठाकरे मैदानात असल्यानं यावेळेला मोठी गर्दी देखील जमलेली होती। अमित ठाकरे हे चांगले फुटबॉलपटू आहेत। आता ते राजकारणातही सक्रिय होऊ पाहत आहेत। पुढच्या वर्षी नाशिकमध्ये पालिका निवडणुका होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंनी त्यांचा राजकीय गोलही सेट केल्याचं यावरनं आता बोललं जात आहे। मुंबईच्या वरळी परिसरातल्या विविध भागांमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारानं लसीकरण शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे। NSCI, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा आणि अंबामाता मंदिर, जांभोरी मैदान इथं आयोजित लसीकरण शिबिरांना आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली आणि लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवादही साधला। महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागामार्फत सर्वेक्षण, मॅपिंग, सॅनिटायझेशन अशा विविध कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोनचं उद्घाटन यावेळेला आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। प्राईम टाईममध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। भारतानं अमेरिकेसोबत संरक्षण करार केलेला आहे आणि या कराराअंतर्गत अमेरिकेकडून भारताला 2 MH-60R मल्टीरोल हेलिकॉप्टर्स मिळालेली आहेत। नौदलाच्या ताफ्यात रोमिओ हेलिकॉप्टर दाखल झालंय आणि आणखी 22 MH-60R मल्टीरोल हेलिकॉप्टर्स लवकरच मिळणार आहेत। अमेरिकेतल्या लॉकहेड मार्टिन कंपनीनं MH-60R मल्टीरोल हेलिकॉप्टर्स तयार केलेली आहेत। एक विशेष संकेत देण्यासाठी 2 हेलिकॉप्टर कंपनीच्या अधिकाऱ्यांऐवजी अमेरिकेच्या नौदल अधिकाऱ्यांच्या हस्ते भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आली। अमेरिकेच्या सॅन डिएगो सैन्य तळावरच्या NAS नॉर्थ आयलंड या नौदलाच्या हवाई तळावर विशेष समारंभ झाला। या प्रसंगी 2 MH-60R मल्टीरोल हेलिकॉप्टर्स अमेरिकेच्या नौदल अधिकाऱ्यांच्या हस्ते भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आली। या कार्यक्रमाला भारताकडून अमेरिकेतले भारताचे राजदूत तरनजीत सिंह संधू आणि नौदलाचे उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल रवनीत सिंग उपस्थित होते। या रोमिओ हेलिकॉप्टर्सची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत त्यावर एक नजर टाकूया। हेलिकॉप्टरचा सर्वाधिक वेग 267 किलोमीटर प्रति तास इतका आहे। एकाच वेळी 834 किलोमीटर पर्यंत प्रवास करण्याची क्षमता आहे। 6895 किलो इतकं हेलिकॉप्टरचं वजन आहे आणि एकूण वजन वाहण्याची जी क्षमता आहे ती तब्बल 10,659 किलो इतकी आहे। रोमिओमुळे नौदलाची ताकद निश्चितपणे वाढलेली आहे। मल्टीरोल हेलिकॉप्टर म्हणून या हेलिकॉप्टरची ओळख आहे आणि पाणबुडीला हा हेलिकॉप्टर चुकवू शकतो। अँटी सबमरीन हेलिकॉप्टर म्हणून रोमिओ हेलिकॉप्टरची ओळख आहे। अमेरिकेच्या नौदलाकडून 2 रोमिओ हेलिकॉप्टर्स सध्या भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलेली आहेत। आणखीही काही अशीच हेलिकॉप्टर्स भारताला मिळणार आहेत। त्याची संख्या 24 इतकी आहे। येत्या काही महिन्यांमध्ये ही हेलिकॉप्टर्स भारताला सुपूर्द केली जाणार आहेत। लॉकहेड मार्टिन या अमेरिकन कंपनीनं या हेलिकॉप्टर्सचं उत्पादन केलेलं आहे। या हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। मल्टीरोल असं हे हेलिकॉप्टर आहे। भारतीय नौदलाची जी शस्त्रसज्जता आहे, जी एकंदरीत क्षमता आहे ती यामुळे कैक पटींनी वाढणार आहे।
आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाईममध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.